मला बीपीचा त्रास होता आणि मणक्याचा त्रास होता. म्हणजे असं मी उभा राहू शकत नव्हतो. काम काय करत होता अगोदर सांगा. मी शेरव्याग्रो फलटण त्या ठिकाणी कामाला होतो. साखर कारखाना. आणि तिथं कारखान्यानं स्वतः एक 6 लाख रुपये घालवलं माझ्यासाठी गेल्या वर्षी या दिवसात लॉकडाऊन मध्ये. तरी पण म्हणजे आपल्याला सक्सेस झालं नव्हतं, म्हणजे चालता येत नव्हतं. मग ही आपण मॅट घेतलं. आपल्याला काय आता काय जंबू नाही आपल्याकडे, साधंच मिळलं त्या टायमात. पण तेवढं 1.5 महिन्यात ओके झालं. ओके झालं म्हणजे काय 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 अजिबात काय दुखत नाही, काय नाही. बीपीची गोळी बंद झाली, मणक्याचा काय त्रास जाणवत नाही. आता कमीत कमी रोज 250-300 किलोमीटर रोज फिरतो. आणि या कानात मला ऐकू येत नव्हतं, ती बी ओके झालं. माझं वजन वाढलेलं होतं. वजन बी आता 82 किलो झालं. 105 किलो वजन होतं माझं. हा, आणि चेहराही माझा सुजलेला होता ना ते बीपी गोळ्यात. आता सगळं ओके, काय अडचण नाही. असं वाटलं होतं का कधी तुम्ही असं फलटण पण ते मला सर फलटणचे म्हणले होते घ्या, पण मला मी म्हणलं कुठे ह्याच्यावर चुकून नीट होतं काय. 2 दिवस आता दवाखान्यात एवढं कारखान्यात घालून तरी नीट झालं नाही. पण मी विश्वास ठेवला, झालं. 1 नंबर रिझल्ट मिळाला. आता कमीत कमी मी 200-300 लोकांपर्यंत दिले आणि सगळ्यांना रिझल्ट आहे. असं तुम्ही माझ्याकडे असं फरक पडला नाही. उलट 30 लोक मला